तर मित्रांनो बघा आकाश भाऊने पुरी माळ घेतली मित्रांनो बांधायला बघा बंदी मण्याची माळ घेतली 100 मणी ओवले असते याच्यात आणि आता बघा तयारी चेक लागलेला आहेत मित्रांनो बघू शकता टसरी गेली सगळी रेडी आहे टसरीच्या याचा जॉईंट करायचा तर बघू शकता मित्रांनो हे बघा तर असा घर घ्यायचा एकच घर घ्यायचा मित्रांनो जास्त बी नाही घ्यायचा हे बघा आणि ऊन असल्यामुळे थोडं क्लॅरिटी कमी दिसायला लागली मित्रांनो आता मणी बांधू असे हे बघा काय फिरायला मणी तंग करून बांधायचा ना असं बांधायचं हे बघा असं हां मण्याच्या बेताने घ्यायचं प्रत्येक घर घ्यायचं प्रत्येक मण्याचे हे बघा प्रत्येक घर आणि कोडी प्रत्येक घर आणि कोडी है ना हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो एकूण दाखवतो मग मी असा कार्यक्रम आहे मित्रांनो आता हे असं बंदे याला बांधायचं मित्रांनो हे बघा दोनची का एकचीच एकचीच जेवढं घर आहे का पण याच्यात सरकासारखी बिलकुल नाही झाली पाहिजे कत्तय नाही मागं पुढं मनी बी लावायला मागं पुढं झाला की मग समजायचं आपल्या जाळ्या हे एकाच घराच्या मणी बघा एकाच घराच्या अंतरात बांधायचा बरोबर ना की हां हे बघा तर मित्रांनो हे बघा आता इथं लावण्याचे 2 मणी मित्रांनो बघू शकता हे बघा किती घराच्या नंतर बांधायची लावायची 3 कवड्याच्या 3 घराच्या नंतर म्हणजे हे पहिला मणी सोडायच्या नंतर ना 3 1 2 3 हे बघा पहिला मणी सोडायच्या नंतर 3 कोड्याच्या नंतर बांधायचं 2 मणी एखाद्या का हां हे 2 मणी जवळ जवळ घ्यायचे समजा जवळ घ्यायचे हे बघा मित्रांनो म्हणजे एक कोडीत लगे एका मागे एकच 2 मणी घ्यायचे मित्रांनो हां हे बघा म्हणजे कसं मला बी तेवढी आयडिया नाही तर त्याच्यामुळे मग आकाश भाऊ पण आता हे माझ्या बी लक्षात आलं हे त्याची घराची कोडी घेणं आणि तिथं बांधून टाकणं थोडं काम काम थोडं किचकट आहे मित्रांनो पण इझी आहे समजा लक्षात आल्यावर इझी आहे लक्षात आल्यावर काय टेन्शन घ्यायचं काम नाही त्यानंतर 3ची कोडी त्याच्यानंतर एक घर आपलं 1 मणी आणि पुन्हा डबल 2 मणी बस असं बांधून घ्यायचं तिकून घेऊ का मी बांधित नाही तसरी करावं लागेल त्याला पुन्हा तसरी त्यासाठी बारीक लागते अशी हे बघा हे सिस्टम आहे पूर्ण फेक जळायचं आता 3 कोडी झाली आता 1 मणी येईन हे बघा आराम मणी आता याच्यानंतर पुन्हा 3ची कोडी त्याच्यानंतर 2 मणी 3 कवड्या येतात मित्रांनो मग डबल 1 मणी येईल असा कार्यक्रम आहे आता हे पूर्ण खालचं खोळाचं चालू आहे मित्रांनो तर मग पुत्र्या बांधायच्या टायमाला मग तर हेच थोडंफार मागं पुढं कवडी झाली तरी काय नाही याला पण थोडं टाईट होणं गरजेचं आहे कमी जेणेकरून पुढे जाऊन खोळा ढिल्या नाही पडल्या पाहिजे हां खोळा ढिल्या नाही पडल्या पाहिजे हे बघा आकाश भाऊ बार बार चेक करायला लागला बरोबर आहे का नाही तर चेक करावं लागते हे बघा का म्हण राहू दे काढे नको राहू दे काढे नको राहू जाऊ दे राहू दे राहू दे तसं बांधून आधी तसे बांधायची मणी किती कवडी मणी बांधायची 3 कोडी हे खालचं सोपं आहे फक्त पुत्र्याचं अवघड आहे का मग काहीच अवघड नाही ते बघशील तर म्हणजे सोपंच आहे काहीच अवघड नाही फक्त ते वाटतंय लय किचकट म्हणून समजा हे धर बरोबर का वाटतंय माणसाला ते नाही तसं ते एवढं हे बघा मित्रांनो अशाच प्रकारे बांधायचे हे बघा मण्याचा सिस्टम आपल्या खोपीत जाऊ घाम यायला तिथं जायचं का घाम यायला चला मित्रांनो इथं लय गरमा लागला आपल्या खोपीत जाऊ तर बघा आलो तर आपल्या खोपीत आता इथं चालली काय बघा मित्रांनो बघा हे झालंय आता पूर्ण झाले चढीनं आता ह्या बोऱ्यानं आपण ही पिवळी तात आणलेली आमच्या पितांबऱ्या वाघानं हो पितांबऱ्या वाघाने बघा पिवळी तात आणली ती तात आता वरून घ्यायची आपली
पितांबऱ्या वाघ झाल्या गार्डन पडलाय. हो हे बघा कसा दिसतोय मंदावला जरा आहे का चला मित्रांनो हे बघा भरायला लागलो आता. पहिले इकून काढून घेऊ, तिकून भरायचं ना, तिकून घे ना आखे भरीत. तर बघा मित्रांनो आता आकाश भाऊ घ्यायला बोऱ्या वाहून. त्याचं काम लई मित्रांनो बेकार काम राहते. कसं आहे ते आमच्या पितांबऱ्या वाघाने ताता आणली, आता आणली जाऊन लगे रिसोडून. बुवा काय म्हणला बी नाही लगे लगे म्हणल्या गेला गडी. कसे लाल जर डोळे झाले बघा त्याच्यावर. वाघाचे डोळे लय लाल जर झाले. घेक नाही बाबा, 2 कापड आणावं लागते तुला 3000चे. मोठा किलोवरचं बी येतं. दोन काय करायचे रे, एकच आणायचं आता हिवाळा आणि पावसा हे हाय ना रे भाऊ. हे बघा मित्रांनो सेम असंच पूर्ण बोरी वाहून घ्यायची, सगळं दोर वाहून घ्यायचं. समजलं का? असं लावायचं का? असं लावायचं तसं खाली लावायचं. ते आपल्याला जितकं तंग पाहिजे तितकं त्या हिशोबाने तसं लावायचं मग समजा. हे बघा असं पूर्ण सगळं वोईत घ्यायचं. बघा पूर्ण झालं भरून. आता कुत्र्या बांधणं चालू आहे सध्या. कुत्र्या बांधायचे आता. अहो त्या सोयाचं पाकिट नका सांगू तुम्ही. मोकळ्या सोया सांगा. मोकळे पाचले एक बिरती मोठं ते बारकाला काय काम येत नाही. कुत्र्यासाठी पहिले तात बांधणं गरजेचे. तात होणं गरजेचे आहे. तेव्हा त्या कुत्र्याचा कार्यक्रम होऊन जाईल. मग काय येत नाही अशा फुली आणि तो फासा बी एकदम गजरे नाही होत का? फुल बांधणं बघा गरजेचं. मित्रांनो असं याला असं करणं लागते. घर मोजून का? घर मोजून. अरे घर मोजून लागते. गाठ सोडून लागते. हे धरायचे बघा. हे दोन्हीच्या पलीकडे मण्याचे मण्याच्या दोन्ही पलीकडे हे बी घर नाही आलं पाहिजे. ही गाठ हे 18 इथं आले. थांब्याला बांधू. मी होऊन घेत असतो कधी. 18 19 20 थांब 1 मिनिटाला बांधू तंग करू. गाठीवर घ्यायचं समजा एकदम तंग करून. घेतलं का नाही? ही गाठ तर ती गाठ दुसरी कुत्री घ्यायला ना. ते दोन्ही मनाच्या मार्फतून घेणं लागते. ह्यो दोरा कसा मोदला तो पिवळा? हा पिवळा दोरा कसा मोदला? त्यासोबतच मोदला का? ते दोन्ही दोरे सोबत. हे बघ ना, हे मी गाठ कुठं धरली. ही बघ ही का इथं. आणि ही वडाची पुरी ताणू पुरी एकदम तिथं इथं धरायची. तेच तर म्हणून लागते. आणि ह्यो जाळ फेल जातच नाही भाऊ कधी. काऊन की आपण कवडी जास्त लहान जास्त कुत्री बी मागं पुढं होत नाही. हे ना मागं पुढे एक जर मागं पुढे झाली तरी दुसरी जागेवर येते. याशी आपण घर मोजायला ना. नाही तर कोण कोण काय करताय इथून हेच नाही हे घर मोजून बांधायचे इकडे तिकडं. हा मग ते पुढं चालते ना. पुढं जर समज घोळा आला तर ते पुढं चालतंय. मग तिरपट होतं बंद जाळ. हे जर असं खालून मोजून घेतलं का तर घोळ येत नाही. आता घर मोजायच्या टायमाला डबल मोजायची गरज. हे बी करते ना, रेश मारते तसं. खून मारायची गरज नाही हे जाळ्याला. कोण नाही म्हातारी माणसं मारतात जास्त जास्त. हो म्हाताऱ्या माणसात दिमाग कसलं खतरनाक चालते पहिल्या लोकांचं. आता याला डबल तंग करायचं का? हा डबल. हे आता इथून तिथून असंच. हे बघा इथून धरायचे. हे मनी हिते इथून हे मोजायचं. हे मनी ह्याच्यात कुत्री बसून का? 3 इथून 4 5 6 7 8 9 10 दोन्ही साईड तंग झाला पाहिजे. राईट बरोबर का? 12 13 14 15 16 17 18 19 20 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वर यायला पाहिजे का? 9 नाही 9 वरच. 2 फंदे घ्यायचे का?
नाही हे मधला एक बांधा घ्यावा, दोन बंदे घ्यायचेत नाही, हे मधलं एकच घर घ्यायचं, याच्यात नाही असं. आता माझ्या बायकोनं उपास धरला. आता प्रत्येक हे असं 9 घरावर येणार समजा. हो हर एक येणार. हुकलं बी तरी मग 9 घरावर मोजता येते ना समजा. हा, नाही हुकलं तरी पुढची कवडी जागेवरची त्याला काय होत नाही. ते फाशी घेणं महत्वाचे आहेत. आता इथं कळते बघ आपली हे केवढी होणार खोळ, खोळ केवढे होणार समजा. इतकी येऊन खाली इतकं खोळ होती. आता पुढची एकदम कुत्री झाली की एकदम क्लिअर दिसतंय समजा. हे बघ हे बघ खोळ इथं का समज ही एक कुत्री बांधणं झाली का मग एकदम क्लिअर लगेच मग दिसतं. एक नंबर क्लिअर दिसणार जाग्यावर. काय मिळेल हे कसा मिळेल हे चेक जाग्यावर. जाणे आमचं खोपीकडे गेलो नाही ग मग. बसा बसून दमले आता इथे. हो मोकळं पाय करून येत असते. काय मिस्टर होते ते बरे. आपलं नवं जाळ दुसरी बनवाय टाकलंय मस्त केलंय. ते लाल कलरचा जाळा लय भारी आहे. त्याचा काय आहे त्याचा लय भारी कलर आहे. कलरचं काय नाही आपल्या मला वाटत कलर नंतर ते आपल्या इकडे चलत नाही जास्त. ते भेटत नाही ना. तर बघा मित्रांनो तर डबल मोजायला सुरुवात करत आहोत आता. आता बघा पूर्ण लगे चेन काय उघडायला सांगतो शिमी तरी मध्ये चेनी मनाने कसं काय उघडतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 20 यहाँ पर आ चुके हैं 20 घर. काय प्रॉब्लेम आहे आता मागच्या मोजायचं कामच नाही समजा. त्याला काय म्हणायचं दोहेरी घ्यायचा का दोरा. 2-3 आडे घ्यायचे फक्त. 3 आडे घेणं फाशी मारीत घेणं सनसन मित्रांनो. काय एक सकाळ गेल तू दात पडते कुठे रे इतकी खोळ होती आता. चालला की ना खोळ बी जबरदस्त होती एक नंबर. काय नवकरलं हे नवकरलं खोळ इतकी जर म्हणलं मस्त. तरी भरपूर मोठी खोळ झाली. आपला काय 1-5 किलो थोडी येणार आहे. त्यात नाही. ते बघा मनीष सरकून गेलं. मनीष सरकून घेणं म्हणजे पुन्हा टेन्शन राहत नाही. हे बघा मित्रांनो कसे आहेत हे बघा असं हे करावं लागतं. एकदम परफेक्टला येते आज जरा. असा कार्यक्रम करून बराबर सोयीने घेतल्यावर जरा येते जाग्यावर. तर डबल मोजायचं डबल हे करायचं. याचं जरा हे वाटतं जरा चिकट. कशाचं हे मोजायचं हे मोजायचं जास्त चिकट काम घर. किचकट काम समजा. ह्या गाठीहून त्या गाठीवर घ्यायचं समजा. हे नाही रे याचं काय नाही. तर ते इथून घर मोज ना तेवढं तिथं घेणं सनसन आडे घेणं. बाकीचं काय नाही. तर बघा मित्रांनो आता शेवटची राहिली पुत्री. आता शेवटची राहिली आता झालंय. लास्ट बाकी पूर्ण केलं आकाश भाऊन कंप्लीट झालं मित्रांनो. आता याच्यानंतर राहिलं चला जेवण गिवण करणं नंतर चला घ्यायचं आणि सीधा पाण्यात मग सीधा पाणी. तर मित्रांनो बघा आता फायनल चेळ मारण चालू मित्रांनो. हे बघा लास्टची चेळ राहिली मित्रांनो. लास्ट चेर राहिली समजा झालाय आता फायनल जाळच. आकाश भाऊ जाऊन झिंगे धरून आलाय. हा आपला रोज पडून आलो मित्रांनो मस्त लगे. 9 किलो सकाळून याचा तुम्हाला कळेल मित्रांनो रिझल्ट कसं काय राहते कसं काय नाही. सकाळी दाखवत तुम्हाला लगेच दाखवतो लगेच.
बघ तिथं असं काय उठवायला. हे बघा चल घ्यायला लागलो. रातचे 11 वाजलेत मित्रांनो. 11 11:30 वाजत नाही आता. सचिनचा मोबाईल आला टाइम दाखवतो. तिकडे बघ एखाद्या भरणीत बघ ना. हे बघा अशा प्रकारचे मित्रांनो चेळ मारणं बी लगेच सोपं नव माय. मी तर इथं उकडात बसलोय मित्रांनो. काय सांगू आता तुम्हाला गारव्या गुरव्याच 11 वाजता बघ ना काय माणूस आहे बे. बघ कोण्या बी एखाद्या भेटती. हे बघा अशी चेल घ्यायची कट्ट मारून चेळ घ्यायला लागते मित्रांनो. 2-2 आडे मारणं लागते त्याला बी. हे बघा तर संपत बी आली आपली चेळ. घेऊ एकदा याला हे बघा आता आपली चेळ बी होत आली मित्रांनो. दर्शिक राहिली आता ही. घर सुटलं का नाही? तर बघा मित्रांनो टाइम काय झालाय आपल्या. असा लॉगवर स्क्रीनवर साईड बटन दाबणार रे. गेला झाला. हे बघा हे मित्रांनो. बघा 11:23 आहे का. 11:30 वाजता काम चालू आहे तळ्यापाशी आपल्या. नाही दिसायचं जरा अंधारा कोणता होतं. इथं खोपीन इकडं गाडी आणि पलीकडे सोयाबीन सुडी पाहिजे असेल तर. शिकणंच चालू आहे मित्रांनो आमचं. असं काय एकदम परफेक्ट वगैरे झालेलं नाही काही. अजून शिकणंच चालू आहे तरी बी बरं पडायला. 1-2 ते येईल करायला. काही बोलेन झालं लाईक शेअर सबस्क्राईब करायचं. आणि हे बघ फेकलं आता म्हणतो आणि गोल पडलं बघाय समजा काळत दिसायला म्हणून तुम्हाला बी काय मिळ लागेल. 2 आले मित्रांनो. 2 आले. हे हे 2 एकाच जागेवर आहेत. दोही एकाच जागे आहेत. दादू म्हणायला पुढच्या पण जायला 2-2च येणार. हे बघा दोही संघ चालू. दोही संघ चालू म्हणजे दोही संघच काढून घेऊ. हे आमचं खरी एकाला एक चिपकून चालते ते. संघच बसून खात असते. नाचणी चावरे टाकलेला संघच गुतली. त्याच्या अंगावर पडला असून बघा मी तुझ्यानं जाळ आपलं म्हणून टाकले लगेच. तरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा फेकजाळ बनवायचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असताना सबस्क्राईब बी करा. आणि त्यातले स्वायत्त आम्ही ट्रायल बी घेतलं. काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.